नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून. तानाजी सावंतांचे मित्रपक्ष राष्ट्रवादीवर गंभीर आरोप. पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात दिवसाढवळ्या तरुणाची हत्या. कांद्याला भाव नाही मग आम्ही जगायचं कसं, कांद्याला भाव नाही अशी बळीराजाची हाक. ओबीसी कार्यकर्त्याला आमदार कुचे यांची दमदाटी संभाषणाचा ऑडिओ क्लिप व्हायरल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्मिताताई वाघमारे यांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल. लग्नाला नकाराचा सूड, वडिलांवर खुरप्याने हल्ला, मुलीचं बोट तुटलं. तानाजी सावंतांचे मित्रपक्ष राष्ट्रवादीवर गंभीर आरोप. तानाजी सावंत आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. कसलीही भीडभाड न राखता ते त्यांचं मत व्यक्त करत असतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीने चांगला जोर पकडलेला असताना तानाजी सावंत यांनी एक गौप्यस्फोट केलाय. धाराशिवमधील भूमपरंड्यांचे आमदार असलेल्या तानाजी सावंत यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केलेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने विधानसभेच्या निवडणुकीत 60 ठिकाणी शिवसेनेच्या विरोधात काम केल्याचा खळबळजनक आरोप सावंतांनी केलाय. त्यामुळे सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने चांगली जुंपणार असं दिसतंय. विरोधात लढत असलो तरी मित्रपक्षाला शत्रू समजू नका असं कालच देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. मात्र महाआघाडी आणि महायुतीतील मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात गरळ ओकत असल्याचं दिसतंय. भूमपरंडा वाशी नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने आयोजित प्रचारात तानाजी सावंत यांनी हा आरोप केलाय. माझ्या मतदारसंघात देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन माझ्या विरोधात विधानसभेला काम करत होत्या असं त्यांनी म्हटलंय. दोन्ही राष्ट्रवादी एक असून राष्ट्रवादी सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी टीका मी मागे केली होती. त्यावर आज देखील आपण ठाम आहोत असंही ते म्हणाले. महायुतीत लढून सुद्धा राष्ट्रवादी शिंदे सेनेच्या विरोधात काम करत होती. या 60 जणांनी वरिष्ठांकडे तक्रार केली की नाही माहित नाही. मात्र मी या संदर्भातील तक्रार एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातल्याचं सावंत यांच्या प्रचार सभेत बोलताना म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी विविध नगर परिषदांमध्ये महायुती आणि महाआघाडी मधील पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. मात्र उघड टीका आतापर्यंत कोणी केली नव्हती. बिहार निवडणुकीच्या निकालानंतर अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर टीका केली होती. तर मुंबई महापालिकेत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर महाआघाडीत आलबेल नसल्याचं दिसलं होतं. आता सावंत यांनी केलेल्या आरोपांमुळे महायुतीमध्ये तणाव वाढणार असं दिसतंय. आज रोजी पोलीस कंट्रोल रूमला 4 वाजेच्या सुमारास एक माहिती मिळाली की माननीय तानाजी सावंत साहेबांचे मुलगा यांना कोणीतरी घेऊन गेलेले आहे. हे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ जे आहे सर्व टीम ॲक्टिव्हेट झालेली आहे. त्यानंतर तातडीने यांची माहिती घेणे सुरू झालेली आहे. ते पुण्यावरून फ्लाईटमध्ये गेलेले आहे आणि फ्लाईट आता कोणत्या दिशेने चालले याबद्दलचे सर्व कन्फर्मेशन आपल्याकडून सुरू आहे. आणि यांचे जे आहे ते परत आणण्याचे प्रोसेसमध्ये जे आहे ते सर्व यंत्रणा लागलेली आहे. याबद्दल सिंगल रोड पोलीस स्टेशनला एक किडनॅपिंगची FIR दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे क्राईम ब्रांचकडे हे तपास जे आहे ते हँडओव्हर करण्यात येत आहे आणि क्राईम ब्रांचचे जे आहे टीम यांच्या तपासमध्ये लागलेले आहे. आता प्राथमिक माहिती हेच आहे आणि यानंतर आता सर्व माहिती जे आहे ते डेव्हलपमेंट होत आहे. एक वेळ फायनल डेव्हलपमेंट काय होतील त्या अनुषंगाने आपल्याला परत जे आहे ते माहिती आम्ही प्रेस ब्रीफिंगच्या द्वारा किंवा प्रेस मीडिया ग्रुपवर हे माहिती देणार आहे. आता जे प्राथमिक माहिती आहे इतकीच माहिती आहे आणि यांच्या अनुषंगाने वेगळे दृष्टिकोनातून वेगळे यंत्रणाकडून प्रयास चालू आहे. सिंहगड कॉलेज परिसरात दिवसाढवळ्या तरुणाची हत्या. पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात 20 वर्षीय सय्यद या तरुणाची कोयत्याने वार करून आणि कुंड्यांनी मारहाण करत निर्गुण हत्या करण्यात आली आहे. कॉलेजच्या इमारतीजवळ झालेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले असून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून गुन्हेगारांचा शोध सुरू केला. कांद्याला भाव नाही, बळीराजाची हाक. नंदुरबारमध्ये कांद्यांचे दर कोसळल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. भूषणांना गुंजा यांनी 3-4 लाख खर्च करून घेतलेलं पीक बाजारात फक्त 2-3 रुपयांना जात असल्यानं त्यांनी रोटावेटर मारून संपूर्ण पीक जमिनीत गाडले. महाग खतं, वाढलेला मजुरी खर्च आणि व्यापाऱ्यांचा मनमानी दर यामुळे शेतकरी हतबल झालेले दिसत आहेत. आधार भाव आणि खरेदी केंद्रांची मागणी होत असून शेतकरी विचारतात भाव नाही मग आम्ही जगायचं कसं. बातमी जालन्यातून. ओबीसी कार्यकर्त्याला आमदार कुचे यांची दमदाटी संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल. जालना जिल्ह्यातील अंबडनगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 4 मध्ये ओबीसी आरक्षण सुटलेल्या जागेवर मूळ ओबीसी उमेदवार न देता मराठा उमेदवार दिल्याने एका ओबीसी बांधवाने आपल्या भावना आमदार नारायण कुचे यांच्याकडे मांडल्या असत्या. त्या कार्यकर्त्याला आमदार नारायण कुचे यांनी दमदाटी केल्याचे समोर आले. हा व्हायरल व्हिडिओ क्लिपमुळे शहरासह तालुक्यात राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. बीड नगराध्यक्षपदासाठी स्मिताताई वाघमारे मैदानात.
बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्मिताताई वाघमारे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलाय. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती एकत्रितपणे निवडणूक लढवतीये. नगराध्यक्षपदासोबतच 52 नगरसेवक पदासाठींचा पूर्ण पॅनल रिंगणात उतरला असून बीडमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय. लग्नाला नकाराचा सूड वडिलांवर खुरप्याने हल्ला, मुलीचं बोट तुटलं. मिरज तालुक्यातील टाकळी येथे लग्नाला नकार दिल्याच्या रागातून अक्षय पाटीलने अभयकुमार पाटील यांच्या डोक्यात खुरप्याने हल्ला केलाय. वडिलांना वाचवायला आलेल्या मुलीचे बोटही तुटले. दोघांनाही मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आरोपी फरार आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय.